नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। स्टाफ नर्स परीक्षा 2026 पदभरती याच्याविषयीची एक नवीन अपडेट आलेली असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया ही अपडेट काय असणार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत बघा। तर पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर जाहिरात कधी येईल आणि त्याशिवाय आगामीची काय असणारी पदभरती असणार आहे स्टाफ संबंधित ती कोणत्या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येईल। ओके, चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती संपूर्ण वर्षभरासाठी नाही तर ऑल लाईफ टाइम साठी काय देण्यात आलेले आहे, तर एक खास ऑफर देण्यात आलेली आहे। तुम्ही कोणतीही बॅचेस काय करू शकताय, तर ऑल लाईफ टाइम साठी लावू शकता, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 3333 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच या ठिकाणी लावू शकणार आहे। याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुमच्यासाठी की 20 तारखेपर्यंत याची अंतिम डेट असणार आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, टीईटी टेट बॅच असेल, शिवाय औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद बॅच असेल, एफडीए बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याचबरोबर एलएसओ असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, पशुसंवर्धन पदभरती, त्याच्यानंतर जलसंधारण असेल, मृदा संधारण असेल, महिला व बाल विकास, एलएसओ इत्यादी पदांचा काय सांगितलं जातो तर समावेश असणार आहे। जी नवीन पद एमपीसी द्वारे काय करण्यात येणार आहेत तर भरण्यात येणार आहेत, तर अशा नवीन बॅचेस सुद्धा आम्ही आमच्याकडे काय केल्यात तर ऑनलाईन पद्धतीनं चालू केलेले आहेत। जर का तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करू शकताय तर कॉन्टॅक्ट करू शकताय आणि जी तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहिजे आहे त्याच्याविषयीची माहिती तुम्ही काय करू शकताय तर जाणून घेऊ शकताय। चला तर मग जाणून घेऊया याच्यामध्ये जी काही शैक्षणिक पात्रता, ही शैक्षणिक पात्रता बघा। शैक्षणिक पात्रता काय सांगितली जाते बघा या ठिकाणी, तर जो काही उमेदवार आहे, ओके, शैक्षणिक पात्रता बघा, उमेदवार खालीलपैकी एका कोर्स मान्यता प्राप्त संस्थेतून काय असणार आहे तर त्याने पूर्ण कोर्स केलेला असावा। उमेदवाराने खालील किमान एक कोर्स, कोणताही एक कोर्स काय केलेला असणार आहे तर परिपूर्ण केलेला असावा। ओके, मग कोणता कोर्स सांगितला बघा या ठिकाणी, तर जीएनएम चा कोर्स त्याने परिपूर्ण केलेला असावा, जो की 3 ते 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असणार आहे। ओके, याच्यामध्ये बीएससी नर्सिंग 4 वर्षांची पदवीचा कोर्स असेल, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, ओके, नंतर काय असणार आहे जीएनएम नंतर केलेला 2 वर्षाचा कोर्स, नर्सिंग काउन्सिल मध्ये त्याची नोंदणी असावी। उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, ओके, म्हणजेच एमएनसी कडे काय असणार आहे तर नर्स आणि मिडवाईफ, ओके, म्हणजे परिचारिका व प्रसूती सहाय्यक म्हणून वैध नोंद असणे अनिवार्य असणार आहे। परीक्षा फॉर्म भरताना किंवा कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ह्या गोष्टी चालू असताना नोंदणी प्रमाणपत्र असणं मात्र काय असणार तर बंधनकारक असणार आहे। ओके, म्हणजे ज्यावेळी तुमचं काय असणार सिलेक्शन होतंय त्यावेळी तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं काय असणार आहे मस्ट आहे। ओके, त्याचबरोबर बघा काय सांगितलं तर जिल्हा परिषद जे काय असणार आहे, या जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये परीक्षा कधी होणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या उदाहरणार्थ आरोग्य सेवक, आरोग्य सेविका परीक्षांची वेळापत्रके जाहीर होण्यास काय झालेली असणार सुरुवात झालेली आहे। ओके, अनेक जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या परीक्षा जून 2026 मध्ये नियोजित करण्यात आलेले आहेत। ओके, म्हणजे जून मध्ये काय होऊ शकतात तर या एक्झाम होऊ शकतात। उपस्थिती किंवा सध्याची स्थिती बघा, याच्यामध्ये जिल्ह्यांच्या परिषदांमध्ये झेडपी मध्ये चंद्रपूर, पुणे सद्यस्थितीला कागदपत्रे पडताळणी चालू आहे, आक्षेप निवारण असेल, त्याचबरोबर बघा अंतिम निवड याद्या सुद्धा लावण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र भरती, यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरतीमध्ये बघा जाहिरात व परीक्षा कधी होणार आहे तर NHM अंतर्गत जिल्हा स्तरावर कंत्राटी किंवा त्याचबरोबर कायमस्वरूपी पदांसाठी वर्षभर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती येत असणार आहेत। एप्रिल आणि मे 2026 मध्ये देखील अनेक जिल्ह्यांच्या नवीन पात्रता याद्या या ठिकाणी काय करण्यात येणार आहेत तर जाहीर करण्यात येणार आहेत। ओके, त्याचबरोबर बघा या ठिकाणी
जर तुम्ही महाराष्ट्राबाहेरील किंवा केंद्राच्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर 2026 मधील खालील परीक्षांचे वेळापत्रक महत्वाचे, ज्याच्यामध्ये SSC नर्सिंग परीक्षा महत्वाची आहे. याची परीक्षा जून 2026 मध्ये नियोजित आहे. ओके. आणि RRB स्टाफ नर्स, ज्याच्यामध्ये रेल्वे पॅरामेडिकल स्टाफ नर्स परीक्षा मार्च 2026 मध्ये पार पडलेली होती. आता याच्यामध्ये आगामी काळामध्ये ज्या काही जाहीर भरती आहेत, ह्या आगामी कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी ह्या स्टाफ नर्स किंवा आरोग्य सेवक किंवा त्याचबरोबर आरोग्य सेविका ही जी काही पदभरती होणार आहे, ही आगामी कालावधीत कुठं, तर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गट क या बदलत्या आणि रिक्त पदांचा आढावा घेण्याचे काम सध्या नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM द्वारे काय असणार तर सुरू आहे. त्यामुळं खालील विभागांमध्ये लवकर नवीन पदे भरली जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये कोल्हापूर मंडळाचा समावेश केला. बघा, कोल्हापूर मंडळामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांचा काय असणार समावेश आहे. आगामी जी काय असणारी स्टाफ नर्सची भरती होणार आहे ही कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर मंडळामध्ये होणार आहे. ठाणे मंडळ, ज्याच्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीचा समावेश आहे. तर नाशिक मंडळ जे काय असणार यामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार अशा मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आपला दवाखाना मोहिमेसाठी स्टाफ नर्स पदांची भरती नुकतीच काढण्यात आलेली आहे. ओके. चंद्रपूर, यामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत नुकतीच स्टाफ नर्स आणि MPW पदांसाठी तात्पुरती पात्रता यादी व आक्षेप प्रक्रिया मे 2026 मध्ये राबवण्यात येत आहे. ओके. धाराशिव, ओके, उस्मानाबाद या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाच्या मध्ये कंत्राटीवर सरळ सेवांच्या जागांद्वारे प्रक्रियेची अपडेट्स जिल्हा परिषद धाराशिववरती उपलब्ध आहे. या ठिकाणची तुम्ही काय करू शकताय तर अपडेट्स पाहू शकताय. या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकताय तुम्ही. NHM आणि कंत्राटी तत्वावरील जाहिराती वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरती काय केल्या जात आहेत तर प्रकाशित केल्या जात असणार आहेत. ओके. त्याचबरोबर आमच्या DOO अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जर काही तुम्हाला करंट मधले अपडेट माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. यामधील काही आणखीन अपडेट आले तर आपण लवकरच याबाबतची माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.